Very good morning to all students, 9th class students. Okay. Today we are going to start our next chapter, that is life processes in living organisms. ओके. तर आपल्याला हा नवीन चॅप्टर जो आहे तो स्टार्ट करायचा आहे आणि बिफोर दॅट आपल्याला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे बिफोर स्टार्टिंग टू द आवर नेक्स्ट चॅप्टर. तर पहिल्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या म्हणजे कुठलाही ऑर्गॅनिझम म्हटल्यानंतर कुठलीही सजीव प्रजाती असेल, ती स्पेसीज असेल, तर त्यांच्या बॉडीमध्ये त्यांच्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रोसेसेस होतच असतात. प्रोसेसेस कुठल्या कुठल्या होतात? सपोज करा आपण एखादं ॲनिमल बघितलं. ओके. ॲनिमलची बॉडी असेल तर ॲनिमल बॉडीमध्ये प्रोसेसेस कोणत्या कोणत्या होतात? पहिली प्रोसेस बघू आपण, ही रेस्पिरेशन. आपल्याकडे हे रेस्पिरेशन होतं, एक्सटर्नल ॲज वेल ॲज सेल्युलर रेस्पिरेशन होतं. दुसरं होतं डायजेशन होत असतं. आपल्याला माहिती आहे डायजेशन व्हावंच लागतं, अदरवाईज आपण खाल्लेलं फूड मटेरियल जे आहे ते डायजेस्ट होणार नाही. ही एक प्रोसेस आहे. याच्यानंतर आपल्याकडं होतं सर्क्युलेशन. प्रोसेस आहे सर्क्युलेशन. सर्क्युलेशन माहिती आहे, ब्लडचं सर्क्युलेट केलं जातं. ब्लडमध्ये ऑक्सिजन असतो, व्हेरियस काइंड ऑफ न्यूट्रियंट्स असतात, त्यांना फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस सर्क्युलेट करणं पण गरजेचं असतं. सर्क्युलेट केलं जातं बाय द सर्क्युलेटरी सिस्टीम. ओके. याच्या व्यतिरिक्त आणखीन कुठली प्रोसेस होती? आपल्याकडं होते एक्सक्रीशन. एक्सक्रीशन नावाची प्रोसेस होती जी की अनवॉन्टेड मटेरियल असतं, बॉडीमध्ये काही वेस्ट मटेरियल बनत असतं, तर त्याला बाहेर थ्रो आउट करणं, एक्सक्रीट करणं, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज एक्सक्रीशन. तर अशा काही एक्झाम्पल्स. तर हे काही लाईफ प्रोसेसेस आहेत. हे आहेत सम लाईफ प्रोसेसेस. ओके. याच्या व्यतिरिक्त भरपूर साऱ्या कंट्रोल, कोऑर्डिनेशन्स वगैरे वगैरे भरपूर साऱ्या प्रोसेसेस होतात. फक्त आपण या ठिकाणी काही मोजक्याच घेतलेल्या आहेत. रेस्पिरेशन, डायजेशन, सर्क्युलेशन अँड एक्सक्रीशन. दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ प्रोसेसेस विच आर ऑकर्ड इन द ॲनिमल बॉडी. ओके. ॲज वेल ॲज आपण आता प्लांटमध्ये पण अशा प्रकारचे काही प्रोसेसेस होतात. रेस्पिरेशन दिसतो आपल्याला, एक्सक्रीशन प्लांट देखील ऑपरेट करतात. सर्क्युलेशन तिथं वेगळ्या पद्धतीचं होतं कारण त्यांच्याकडे सर्क्युलेटरी सिस्टीम अवेलेबल नाही, पण काही टिश्यूज असतात ज्यांच्यामार्फत ते करतात. डायजेशन त्यांच्यामध्ये काय व्हायची आवश्यकता नाही कारण ते लोक स्वतःच प्रिपेअर करतात फूड मटेरियल आणि जे मोनोसॅकॅरिडचं फॉर्म आहे त्याच्यापासून ती एनर्जी बाय द सेल्युलर रेस्पिरेशनने बनवत असतात. तर अशा काही प्रोसेसेस आपल्याला बघायच्या आहेत या चॅप्टरमध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, एक टर्म आहे, हे पॉज करून तुम्ही जे काही प्रोसेसेस दिले मी एक्झाम्पल ते तुम्ही नोट करायच्या आहेत. ओके. तर एक टर्म आहे आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टार्टिंगला, ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशन म्हटल्यानंतर आपल्याला लगेच समजतं की काहीतरी ट्रान्सपोर्ट करायचं असतं फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. ट्रान्सपोर्टेशन बघतो आपण आपल्याकडं व्हेहिक्युलर ट्रान्सपोर्टेशन वगैरे जे असतं, ट्रकवाले बघा तुम्ही, फ्रॉम तामिळनाडू टू पंजाब असं काहीतरी डिस्टन्स खूप सारं ट्रॅव्हल करून ते गाडीद्वारे ते काहीतरी ट्रान्सपोर्ट करतात. तसं ट्रान्सपोर्टेशन ॲनिमल्स आणि प्लांट्सच्या बॉडीमध्ये देखील होत असतं. मला वाटतं आपण हे एन सी आर टी जे सी बी एस सी पॅटर्नचं जे आपण सायन्सचा मागच्या वर्षी चॅप्टर बघितला होता त्याच्यामध्ये मला वाटतं हे सगळं ट्रान्सपोर्टेशन टिश्यूजमध्ये बघितलेलं आहे. तिथं टिश्यूज जे होत्या झायलम आणि तुम्हाला आठवत असतील वस्क्युलर टिश्यूज, त्याच्यात आपण पाहिलेलंच आहे. तरी आज आपल्याला हा चॅप्टर आलेलाच आहे 9thला. तर हा आपण इथं परत थोडंसं याला डिटेलमध्ये आणखीन पाहूया. ट्रान्सपोर्टेशन म्हटल्यानंतर लक्षात घ्यायचं, द सबस्टन्स transferred from
one place to another place, one place to another place, that is called transportation. ॲनिमलच्या बॉडीत काय काय ट्रान्सपोर्ट होते बघूया. ॲनिमल बॉडी, ॲनिमलमध्ये आपण काय करू, ह्युमनचा एक एक्झाम्पल घेऊ. ओके, ह्युमन ॲज अ एक्झाम्पल म्हणून आपण वापरू. एक मिनिट. हां, तर ह्युमन बॉडीमध्ये काय काय ट्रान्सपोर्ट होतं. सगळ्यात पहिल्यांदा आपण जे खाल्लो आहे, ओके, अन्न खाल्लेलं आहे, फूड खाल्लोत. फूड खाल्ल्यानंतर त्याचं काय होतं, आपल्याकडे लाईफ प्रोसेस मी एक लिहून दिली, डायजेशन होतं. डायजेशन कंप्लीट होतं कुठं, इंटेस्टाईनमध्ये, स्मॉल इंटेस्टाईनपर्यंत सगळं कंप्लीट होतं. त्याचं ॲब्झॉर्प्शन कुठं होतं, तिथंच होतं. ॲब्झॉर्प्शन म्हणजे ॲक्च्युली काय होतं बघा. सपोज करा हे स्मॉल इंटेस्टाईन आहे, हे काय आहे, स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन जे आपल्या ॲब्डॉमनमध्ये असतो खूप सारं. ओके, याच्यामध्ये समजा फूड आहे, हे डायजेस्ट झालेलं फूड असेल, हे बनले समजा. डायजेशनच्या नंतरचं सांगतो मी, काय तयार झालं, डायजेशन झाल्यानंतर ग्लुकोज तयार झाला. ओके, इतकं समजतं आहे. आपण कॉम्प्लेक्स फॉर्म खाल्ला, ग्लुकोजचा असा एक बंच खाल्ला असेल. ओके, चपाती खाल्लो म्हणजे पॉलिसॅकॅरिड खाल्लो, स्टार्च खाल्लं, त्याला डायजेशन प्रोसेस थ्रू डायजेस्ट केलं आणि मग बनलं ग्लुकोज. आता ग्लुकोजला आता ह्या स्मॉल इंटेस्टाईनच्या बाहेर, म्हणजे आता स्मॉल इंटेस्टाईनच्या बाहेरच्या साईडला अशा ब्लड वेसल्स ज्या असतात गुंडाळलेल्या असतात अशा प्रकारे. हे काय आहे, ब्लड वेसल. म्हणजे ह्या ठिकाणी आपण काय काढू, ह्याला ब्लड वेसल. ओके, हे दाखवले आपण. हे काय दाखवलं, ब्लड, फुल फॉर्मच लिहितो मी आता इथं, ब्लड वेसल. हे डायग्राम काढायचं आहे, तुम्हाला समजेल. तर हा जो ग्लुकोज आहे कुठं बनला आहे, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, बाय द प्रोसेस ऑफ डायजेशन. हा ग्लुकोज टाकला जातो इथं, कुठं, या ब्लड वेसलमध्ये. त्यालाच म्हणतात ॲब्झॉर्प्शन. डायजेशन कंप्लीट झालं, ग्लुकोज बनला, त्याला ॲब्झॉर्ब केलं आणि त्याला टाकलं ब्लड वेसलमध्ये. आणि ब्लड वेसल म्हणजे ही जी नस आहे आपली, रक्तवाहिनी म्हणतो त्याला, त्याच्यामध्ये असतो काय, तर आपला ब्लड आहे. आता ब्लड थ्रू, आता ब्लडमध्ये काय आहे, मग काय आहे, तर इथं आहे ब्लडमध्ये ग्लुकोज. आता ग्लुकोज ब्लडमध्ये आहे, ब्लडमध्ये दुसरं काय असतं, अजून ऑक्सिजन असतो. दुसरं काय असतो ब्लडमध्ये, हार्मोन्स असतात. ओके, HO म्हणजे हार्मोन, मी इथं शॉर्टमध्ये सांगतो आहे. आणि विटॅमिन्स पण असतात, काही ड्रग्स पण असतात. कधी कधी आपण औषधी वगैरे खाल्ली असतील तर ड्रग्स वगैरे जे असतात, तर प्रोटीन्स असतात, अमायनो ॲसिड्स असतात, फॅटी ॲसिड्स असतात. हे खूप सारं मटेरियल या ब्लडमध्ये असतो आणि त्या ब्लडला या ब्लड वेसल्स थ्रू सगळ्या बॉडीला सप्लाय केलं जातं. ओके, दॅट इज कॉल्ड ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशन कशाचं करायलेत मग, ॲक्च्युली कशाचं ट्रान्सपोर्टेशन आहे, ऑक्सिजनचं. कशाचं आहे, ग्लुकोजचं. कशाचं आहे, हार्मोन्सचं. कशाचं आहे, विटॅमिन्सचं. कशाचं आहे, अमायनो ॲसिड्सचं, प्रोटीन्सचं, फॅटी ॲसिड्सचं. ओके, तर ड्रग्सचं. हे सगळ्यांचं ट्रान्सपोर्टेशन शरीरात होत असतं ॲनिमलच्या, त्यामधले पण ह्युमन जर असतील, म्हणजे ह्युमन एक उदाहरण म्हणून घेतलं, तसं सगळ्यांमध्ये ते होत असतं. तर हेच आहे ट्रान्सपोर्टेशन, ट्रान्सपोर्ट ऑफ द सबस्टन्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. याला आपला सर्क्युलेटरी सिस्टीम काय करते. सर्क्युलेटरी सिस्टीमकडे कोण कोण आहे, इथं बघा, सर्क्युलेटरी सिस्टीम. पहिला पार्ट आहे सर्क्युलेटरी सिस्टीमचा, तो म्हणजे हार्टच सगळ्यात महत्त्वाचा. हार्टनं जर समजा ब्लड पंप नाही केला तर तो ऑक्सिजनेटेड ब्लड जाईल का बॉडीमध्ये, सगळीकडं जाणार नाही. म्हणजे हार्ट. दुसरा पार्ट आहे ब्लड वेसलचा. ओके, ब्लड वेसल 3 प्रकारचे असतात, लक्षात ठेवायचं.
एक असतं वेन, हे मिडल असतं कॅपिलरी काढू आपण, आणि आर्टरीज असतात. ह्यांचं रोल आपण हे पण 8वीला बघितलेलं आहे. वेन जे असतात ते डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात, आर्टरीज ज्या असतात त्या ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात, आणि कॅपिलरी जे आहेत त्या गॅसेसचं एक्सचेंज करण्याचं काम करतात. O2 घेणं, CO2 देणं, हेच त्यांचं काम आहे. ओके, कोण? कॅपिलरीज. ओके, आणि त्यांच्या थ्रू, त्यांच्या स्मॉल मेम्ब्रेन असल्यामुळं, पातळ असल्यामुळं तेच सगळ्या टिश्यूजकडे कॅपिलरीज पसरलेल्या असतात. ओके, आता थर्ड पार्ट कोण आहे मग सर्क्युलेटरी सिस्टीममधला? तर तो म्हणजे ब्लड कंटेन सो मेनी काइंड ऑफ सेल्स ॲज वेल ॲज दीज न्यूट्रियंट्स विथ प्लाझ्मा. ओके, त्याच्यामध्ये फ्लुईड पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड प्लाझ्मा आपण त्याला म्हणतो आहे, आणि सोबतच त्याच्यामध्ये न्यूट्रियंट्स पण अवेलेबल आहेत, लाईक ग्लुकोज आहे, ऑक्सिजन आहे, हॉर्मोन्स आहेत, विटॅमिन्स आहे, अमायनो ॲसिड्स आहेत, हे सगळे अवेलेबल तिथं असतात. ओके, तर मग आता ह्यांचं ट्रान्सपोर्टेशन, हार्टनं जेव्हा पंप केलं, ब्लड जे आहे ते सगळीकडे पसरतो, आपल्या ब्रेनला, आपल्या पायांना, आपल्या हातांना, सगळ्या बॉडी पार्टला ब्लड सप्लाय होतो, आणि ब्लडमध्ये असतात हे न्यूट्रियंट्स. या न्यूट्रियंट्सचंच ट्रान्सपोर्टेशन करतं आपलं शरीर, आपलं हार्ट. ओके, तर दिस इज द होल प्रोसेस इज रेफर्ड टू ॲज द ट्रान्सपोर्टेशन. आय होप तुम्हाला हे सिम्पली समजलेलं असणार. आता आपल्याला बघायचं आहे की ट्रान्सपोर्टेशन ठीक आहे ॲनिमलमध्ये होतो आहे, पण काय इन केस ऑफ प्लांटमध्ये असं होत असेल का मग? हां, ते पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, तिथं पण काहीतरी असेल जे ट्रान्सफर करण्यासाठी. हां, भलेही त्यांच्याकडं हार्ट नसेल, त्यांच्याकडं ब्लड वेसल्स नसतील किंवा ब्लड नसेल, पण त्यांना देखील ट्रान्सपोर्टेशन करणं गरजेचं असतो. ओके, 1 मिनिट. तर पहिल्यांदा आपण काय करूया, हे सगळी कन्सेप्ट थोडंसं व्यवस्थित तुमच्या नोट्समध्ये काढायचं आहे. जे मी आत्तापर्यंत सांगितले ते सगळ्या, काही पॉईंट्स असतील किंवा कुठल्या सिस्टीम्स असतील, प्रोसेसेस असतील, ते सगळे नोट असले पाहिजेत. ओके, आता काय करू आपण, ॲनिमलचं तर समजलं तुम्हाला की काय ट्रान्सपोर्ट होतो. आता बघूया आपण ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स. प्लांट्स पहिलं पॉईंट, प्लांट्स डू नॉट हॅव सर्क्युलेटरी सिस्टीम. हे विसरायचं नाही. यांच्याकडं देर इज नो स्पेशल टाईप ऑफ ऑर्गन विच इन्वॉल्व इन द ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड ऑर न्यूट्रियंट्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. हे त्यांच्याकडं अवेलेबल नसतं. आता प्लांट्स आहेत, एखादं प्लांट आपण घेतला, त्याला एका कंटेनरमध्ये लावलं आहे, त्याला रूट्स असतात, आपल्याला माहिती आहे. ओके, दीज आर द रूट्स. ओके, दीज आर द लीव्स ऑफ. ओके, कसा तरी काढतोय रफली, इथे काढू व्यवस्थित वाटेल. सपोज दिस इज अन कंटेनर कंटेनिंग वॉटर. ओके, हे एक जार आहे, याच्यामध्ये आहे H2O and these are the roots of plants. आपण एक एक्सपेरिमेंटसाठी आपण काय केलं, एक्सपेरिमेंट काय करतो आहे की यांचं ट्रान्सपोर्टेशन होते का बघायचं आहे आपल्याला. तर आपण काय करणार की जर आपण हे जे पाणी असते याच्यामध्ये जे वॉटर आहे आपण सांगितलं आहे, याच्यामध्ये जर आपण एखादा स्टेन टाकला, स्टेन कोणता, सॅफ्रॅनिन टाका, तुम्हाला जे स्टेन कलर कुठलाही टाका वाटलं तो कलर याच्यामध्ये टाकायचा. युजली आपण काय करतो, प्लांट ग्रीन कलरचे असतात, जर समजा आपण या पाण्यामध्ये ग्रीन कलर टाकला तर त्यांना ट्रान्सफर तर होईल तो, पण तो कलर आपल्याला आयडेंटिफाय करताना थोडंसं डिफिकल्टी जाईल. त्याच्यामुळं आपण काय करूया, इथं पिंक टाकूया, पिंक कलर ॲड करू, डाय ॲड करू, किंवा रेड कलर टाकूया,
ओके, येल्लो टाकूया, अशा प्रकारचे कलर्स टाकायचे आणि त्याला सोडून द्यायचं एक फॉर द पर्पज ऑफ 1 नाईट सोडून द्यायचं. दुसऱ्या दिवशी बघायचं काय दिसतं चेंजेस. हे जे कलर तुम्ही या पाण्यात ॲड केलं होतं ते तुम्हाला या पानांमध्ये दिसणार आहे. पानांच्या पार्ट्समध्ये रेड कलर जो तुम्ही टाकला होता तो दिसेल. याचा अर्थ तर काय आहे, plant do not have circulatory system, but they able to transport or circulate a substance or molecule from one place to another place. How this happen? Because of there is other kind of systems are present, some tissues are present in case of plant. That's why they can able to transfer the material or any substance from one place to another place. How they transfer, which are the tissues are responsible to this process, all we has to learn now. Okay, तर काय होणार आहे, प्लांटमध्ये ट्रान्सपोर्टेशन होतं हे आपण सिद्ध केलं आहे. कसं, या एक्सपेरिमेंटच्या बेसवरती. मग ह्यांच्याकडे ठीक आहे सिस्टीम नाही तर त्यांचं काही प्रॉब्लेम नाही. तर आपण मागच्या वर्षी पाहिलं होतं की वॅस्क्युलर बंडल्स असतात, वॅस्क्युलर प्लांट्स म्हणतो त्यांना आपण, ज्यांच्याकडे हे आहेत. आता नाही तर मग तुम्ही म्हणाल लोअर प्लांट्स आहेत कोणत्या, अल्गी आहेत आणि ब्रायो आहेत. अल्गी आणि ब्रायोफाइट्स जे असतील या प्लांट्सकडं डू नॉट हॅव वॅस्क्युलर बंडल्स. वॅस्क्युलर बंडल यांच्याकडे मात्र ॲब्सेंट असतात. ॲक्च्युली वॅस्क्युलर बंडल म्हणजे काय, देर आर वॅस्क्युलर बंडल म्हणजे झायलम अँड फ्लोएम. झायलम अँड फ्लोएम यांच्या मदतीनं पाण्याचं, मिनरल्सचं ॲज वेल ॲज फूडचं ट्रान्सपोर्टेशन प्लांटमध्ये होत असतं. तर म्हणूनच तर आपल्याला दिलेलं आहे ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट. आणि ते कसं होतं ते आता आपल्याला बघायचं आहे. तर नोट करून ठेवायचं. काय करणार, झायलम कंडक्ट द वॉटर अँड मिनरल्स. फ्लोएम काय करतात मग, ते कंडक्ट द फूड कुठून कुठावर मी सांगितले, आपण मागच्या वर्षी पाहिलेलं आहे. फ्रॉम सिंथेसाइज्ड पार्ट टू स्टोरेज ॲज वेल ॲज नीडेड पार्ट ऑफ द प्लांट बॉडी. राईट, आपण तिथं लागतं जिथं त्यांना गरज आहे आणि किंवा त्यांचा स्टोरेज पार्ट आहे. सपोज करा हा एक प्लांट आहे आणि इथं प्लांटचा हा अप्पर टिप रिजन, जिथं समजा हे लीफ आहे आणि हा प्लांट समजा पोटॅटो आहे. तर मॉडिफाईड स्टेम आहे, याचा स्टेम अंडरग्राऊंड असतो आणि ह्या इथं पोटॅटो होतो आहे तयार. दिस इज ही नॉच दाखवू म्हणजे तुम्हाला पोटॅटो वाटेल. इथं फोटोसिंथेसिस होते, इथं काय होते, फोटोसिंथेसिस. हे वरचं नाही दिसत असेल तुम्हाला, ठीक आहे मी इथं लिहितो. समजा इथं झाली फोटोसिंथेसिस. ओके, इथं झाली असेल फोटोसिंथेसिस. आता इथं जो फूड मटेरियल बनला याला स्टोरेज साईट कोणती आहे पोटॅटो प्लांटची, त्याचा ट्यूबरस स्टेम, ट्यूबर. ओके, पोटॅटो ट्यूबर म्हणजे मॉडिफाईड स्टेम आहे. ॲक्च्युली ते जरी अंडरग्राऊंड असतील, जरी ते अंडरग्राऊंड लागत असतील पण ते मॉडिफाईड स्टेमच असतं पोटॅटो. हां, स्वीट पोटॅटो मात्र रूट आहे. हे जे आहे ते पोटॅटो स्टेम असतो. तर हे पोटॅटोमध्ये त्याला ट्रान्सपोर्ट करायचा असतो. तर अशा ठिकाणी ट्रान्सपोर्ट करण्यासाठी हे फ्लोएमचे आहेत ते यूजफुल असतात. आपण काय करू, प्लांटचं ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते उद्याला परत कंटिन्यू करूया इथून. ओके, ठीक आहे, थँक्यू.